सादर करतोय बघा भगवंताने राजा अंबरीश आपला लाडका भक्त याच्यासाठी तर अंबरीश हा भगवंताचा नारायणाचा भक्त असा होता की प्रजेला चांगला सांभाळ करत होता। तर अंबरीश राजा द्वादशीचं व्रत चालू होतं आणि त्याच व्रताच्या दिवशी दुर्वास महामुनी त्यांच्या राज्यातून चालले होते। ही बातमी सांगितल्यावर राजा अंबरीश त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की माझं द्वादशीचं व्रत आज चांगलं सफल होणार, याचं कारण तुमच्यासारखे महाऋषी आमच्या या व्रताला आमच्या पंक्तीला बसले की आम्ही धन्य होऊ। तर दुर्वास महामुनी बोलले की प्रवासाहून थकलोय, मी गंगे स्नानासाठी जातोय आणि मी येतो। आणि त्यांना गंगेत वेळ झाला आणि द्वादशीचं व्रत चालू होतं। महाप्रहर दुपारचा झालेला होता। त्यावेळी आता काय करावं हे अंबरीशला कळेना, कारण आपलं व्रत पूर्ण होणार नाही, वेळ होऊन चाललाय। त्यावेळी एक ब्राह्मण आला आणि म्हणाला, अंबरीशा तू काळजी करू नकोस की तू एक तुळशीपत्र घे आणि पाणी सोडून तू व्रताची सांगता कर। आणि असं करत करत असता असता त्या ठिकाणी दुर्वास महामुनी पोचले आणि रागाने लाल झाले, म्हणाले अतिथी म्हणून मला तू या ठिकाणी पंक्तीला बोलवलंस आणि माझ्या आधी तू व्रत पूर्ण करण्यासाठी व्रताची तू सांगता करून ज्याला म्हणजे तुळशीपत्र सोडले तुला मी शाप देणार। आणि रागाने लाल झाला आणि जटेतून त्याच्या राक्षस जटा आपटली जमिनीवर आणि कृतिका राक्षस त्या ठिकाणी उत्पन्न झाला। त्यावेळी राजाचे शिपाई सगळे खवळले, म्हणाले आपल्या आता राक्षस राजाला मारणार। तर सर्वांना त्यांनी थांबवलं आणि सांगितलं, भगवंताचं स्मरण केलं, भगवंता नारायणा मी हे तुझं व्रत करतोय आणि याच्यातून फक्त तूच पर्याय काढायचा। त्यावेळी भगवंताने श्री विष्णूने आपल्या हातातलं सुदर्शन आपल्या अंबरीश राजाच्या रक्षणासाठी पाठवलं आणि ते आलं सुदर्शन, त्या कृतिका राक्षसाचा नाश केला आणि दुर्वास महामुनीच्या पाठी लागला। दुर्वास पळता 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 गेला कुठे, ब्रह्मदेवाकडे गेला, म्हणाला हे बघ काय माझ्या पाठी सुदर्शन लागलेलं आहे। त्याने पण सांगितलं की काहीतरी तू आपल्या चुकी केलेली आहे, राजा अंबरीश हा भगवंताचा लाडका भक्त आहे, तर याच्याबद्दल माझ्याजवळ पर्याय नाही, तू महादेवांजवळ जा। शंभू महादेवांजवळ जाऊन पोचला आणि या सुदर्शनाला थांबवा, मागोमाग सुदर्शन आहे आणि ते थांबवा करत 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 महादेवाजवळ जाऊन पोचले। महादेवाने सांगितलं बाबा एवढी ताकद हे सुदर्शन थांबवण्या एवढी शक्ती माझ्यामध्ये नाही, तू परत विष्णूकडे जा। त्यावेळी विष्णूकडे जाऊन पोहोचलाय कोण, दुर्वास ऋषी। आणि विष्णूने आपण सांगितलं की हे सुदर्शन जे माझ्या मागे लागलंय ते तुम्ही थांबवा। तर महाविष्णूने नारायणाने काय सांगितलं, बाबा ते माझ्या हातून अंबरीश राजाच्या रक्षणासाठी गेलेला आहे, त्याला मी थांबवू शकत नाही, तर तू परत राजा अंबरीशकडे जा। परत धावत राजा अंबरीशकडे तो आला आणि अंबरीशला विनंती केली की बाबा हे सुदर्शन थांबव। त्यावेळी भगवंताचं स्मरण केलं अंबरीश राजाने आणि त्यावेळी सुदर्शन ते थांबलं आणि परत नारायणाच्या हातात जाऊन स्थिरावलं। त्यावेळी या दुर्वास ऋषीने काय श्राप दिलाय बघा, 84 लक्ष योनी तुला जन्म घ्यावा लागेल। त्यावेळी नारायणाला दया आली, आपल्या लाडक्या भक्तावर हा अन्याय होतो आणि म्हणून भगवंताने 10 अवतार त्याच्यासाठी ते भोगले आहेत आणि प्रत्येक भक्तांना त्या अवतारातून सहकार्य करून मत्स्य कुर्म वराह प्रल्हाद वामन परशुराम राम कृष्ण आणि विठ्ठल असे अवतार घेतले बघा। सांगतोय 10 कुशीमध्ये जन्म घेऊनी, 10 कुशीमध्ये जन्म घेऊनी भक्तांना तारी पांडुरंग हरी जय जय
पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पहिल्या अवतारी मत्स्य होऊनी शंकरसुराला ठाणे सोडवियाने हे होते त्या चारी वेदांना सोडविले दुसऱ्या अवतारी कूर्म होऊनी पृथ्वी पाठीवर धरली वराह रूप घेऊन त्याने ताडे मध्ये रचली अभिमानाने पुरा जगडला दैत्य कुळीचा राजा बळी पाचवे अवतारी वामन रूप देवे घातिला पाताळी प्रल्हादाचा छळ मांडला हिरण्यकश्यप बापाने हो कारण सातव्यात जोडतो होतो लोकांना काय माका वही घेऊन भजन करायची सवय नसल्यामुळे पाचवा अवतार चौथा उलटा उलटा होणार तर प्रल्हादाचा छळ हिरण्यकश्यपाने मांडला आणि हिरण्यकश्यपाने भगवंताकडून असा वर मागून घेतला की भगवंता ब्रह्मदेवाकडून काय वर मागितला की मला कोणा देवाकडून मरण नको दानवाकडून मरण नको पशुकडून मरण नको पक्षाकडून मरण नको देवाकडून नको दानवाकडून नको रात्री नको दिवसा नको घरात नको बाहेर नको स्वर्गात नको आणि मांडीवर म्हणजे जमिनीवर नको तरी भगवंताने ब्रह्मदेवाने तथास्तु केलं आणि त्याच्यासाठी भगवंताला नरसिंह अवतार घ्यावा लागला कारण स्वर्गात नको पृथ्वीवर नको आपल्या मांडीवर घेऊन त्याचा वध केला घरात नको बाहेर नको उंबरट्यावर बसला नरसिंह त्याचा डोक्या ठेवल्या बाहेर आणि पाय ठेवल्या बुतूर म्हणजे स्वर्गात नको खाली नको आपल्या मांडीवर घेऊन म्हणून संध्याकाळची लोक म्हणतात आताच्या बायकांना काय माहितीच नाही जुनी बायका म्हणतली कातर येडे बाबा उमऱ्यावर बसा नको त्याचं कारण त्यांना माहिती असतं कारण त्या नरसिंहाचा वध कातर वेळेत दिवसा नको रात्री नको कातर वेळेच्या शस्त्राने नको अस्त्राने नको नखाने वध केला म्हणजे भगवंत आपल्या भक्तासाठी किती पण अवतार घेऊन काही करू शकतो फक्त तुमची श्रद्धा पाहिजे मनापासून श्रद्धा तुम्ही कोण गुरु करा तो गुरु काय शिकवतो याच्याकडे महत्व देऊ नका त्या गुरुवर तुमची मनोभावे श्रद्धा असावी असंच झालं बघा तर गुरुपौर्णिमा जवळ आली सर्व शिष्य आपल्या गुरुपौर्णिमा गुरुकडे करण्यासाठी निघाले पण वाटेत नदी होती भली मोठी नदी होती आणि नदी पावसाचे दिवस आमचे मांडवकर पण बांधाऱ्याने येताना पाणी भरपूर असतात वर्षाकच पण त्यांना पण माहिती व्हाया की किती पाणी असतं ते गाडी घालायची आणि झालं सर्व विद्यार्थी त्या नदीच्या काठावर बसले आणि त्या ऋषींजवळ मंत्र देत असते वेळी एक वेडसर मुलगा आला आणि त्याने त्या गुरुंजवळ मंत्र मागितला होता तर म्हणाले आल्याने माणसाला काय देणार तर रोजच्या संसार प्रपंचातला जेवणातला काय तू फक्त तुका मंत्र काढणार नाही तू फक्त वायण्या वायण्या म्हणत राहायचा बाकी काही एक करायचं नाही श्रद्धेचं कारण बघा काय आहे ते आणि शिष्य परिवार आला आणि नदीच्या काठाला बसला नदी भरली जायचा कसा बुडान मारायचा गुरुकडे लावता म्हणून काय आपल्या जीवाची काळजी नको तर तो वेडा मुलगा त्या ठिकाणी आला आणि म्हणतोय बाबा नाही थांबलाच कशा आपला पलीकडे जाऊचा गुरु पौर्णिमेक जाऊचा गुरुकडे तर मनाला कळाले पाणी किती वाहतात बघ बुडात मारा कोय अरे तुम्ही गुरु घेतलात ना तुमका गुरुन सगळे मंत्र शिकवले आणि मग पाण्यासाठी तुम्ही थांबा नको त्या वेड्या मुलाने
त्या नदीमध्ये उडी घातली आणि वांग्या वांग्या वांग्या, म्हणजे त्या मंत्रात काय ताकद नव्हती, पण त्याच्या श्रद्धेमध्ये ताकद होती. आणि गुरुजवळ जाऊन पोचला, त्यावेळी गुरुला समजलं आपला शिष्य कोण आहे. सन्मानी या ठिकाणी बघा अवधूत राणे यांचे वडील राणे गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे कणकवलीहून दत्ताराम राणे आले. मंडळाचे धन्यवाद. प्रकट होऊन रक्षले भगवंताने, अभिमानाने पुरा दकडला दैत्य कुळीचा राजा बळी. पाचवे अवतारी वामन रूपे देवे घातिला पाताळी. परशुराम तो झाला सावा सातवा प्रभू श्री रामचंद्र. सहस्रार्जुना सहित रावण हिरे मारिले धरतीवर. आठव्या मध्ये रास खेळण्या झाला गोपीचा नाथ. नवव्या मध्ये हातकटी विटेवरी उभा तो पंढरीत. आणि नवव्या अवतारामध्ये भगवंताने आपला अवतार बौद्ध कलंकी अवतार, कारण एवढ्या अवतारामध्ये कार्य करून करून तो थकला. प्रल्हादासाठी नरसिंह झाला, कुर्म कासव झाला, सागर मंथन ज्यावेळी झालं आणि ती मेरू पर्वताच्या रेती सागरात जायला लागली, त्यावेळी भगवंताने कासवाचा अवतार घेतला, कुर्मा अवतार घेतला. अर्जुनासाठी रथ हाकून थकला, म्हणजे कार्य करता करता थकला आणि आता म्हणाला आपण सर्व कार्य थांबून पंढरपुरामध्ये लोकांना मोक्ष आणि सिद्धी प्राप्त करून देण्याचं कार्य घेतलं. आणि खरोखरच पंढरपूरला भगवंत आपण गेल्यावर, तुम्ही पंढरपूरला जाते वेळी माणूस जातो, नवीन गेलेलो जातो, येताना सगळ्यांना नमस्कार करीत येतो. म्हणजे त्या भगवंताजवळ केवढी ताकद आहे बघा. तुमची फक्त श्रद्धा मनोभावी भक्ती करा. नव्यामध्ये हात कटी विटेवरी उभा तो. दाव्यामध्ये कलंकी होईल नाही तयाचा आज पत्ता. हेच गुण कळण्यासाठी पुनर्जन्म गोपीनाथ. दाहकुशीमध्ये जन्म घेऊन भक्तांना दारी. दाहकुशीमध्ये जन्म घेऊन भक्तांना दारी. सत्यनारायण दया सागरा मजवर कृपा करी, मजवर कृपा करी ठेवितो मस्तक चरणामध्ये.